हॅलो. हॅलो बाबा. अरे गौरी कशी आहेस? कसा गेला पहिला दिवस? मी छान आहे आणि दिवसही छान गेला. अरे वा वा वा. कसं आहे ऑफिस आणि कसा आहे तिथला स्टाफ? स्टाफ चांगला आहे आणि बॉसही चांगले. मी महिन्याभराची सुट्टी मागितली तर लगेच दिली त्यांनी. सुट्टी का ग? घरी काही नाही नाही, घरचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मीच विचार केला की जरा अजून वेळ देऊ म्हणून. तशी मी अजून नवीनच आहे ना इथे बाबा. म्हणजे अजून शिकता येईल, इथल्या पद्धती, इथला स्वयंपाक, भरपूर काही शिकायचं. अम्माजी, बाबूजी, दादीजी सगळे खूप लाड करतात माझे आणि मलाही लाड करून घ्यायचंय तो अजून. म्हणून म्हटलं नंतर ठरवूयात. आणि तुम्हालाही भेटता येईल ना. हो हो ये नक्की आहे. हो, आणि महिनाभराची सुट्टी म्हटल्यावर भरपूर काय काय करते. हो हो नक्की नक्की. बाबा, मी सुट्टी घेतली ते बरं केलं ना. हो हो बरंच झालंय. पण जे काही ठरवून सुट्टी घेतलीस ते मात्र करा. महिनाभर तिथं लाड करून घे. इथे आम्ही वाट बघतो तुझी. हो हो, आई आणि आजीलाही सांगा. हो सांगतो सांगतो. बरं बाबा, मी काय म्हणते. ऐसी बात नहीं है जीजाजी, उसमें कुछ। ठीक आहे बाबा, ठेवते. अरे फुफाजी, प्रणाम. क्या हुआ, सब ठीक है ना? तुमने इस्तीफा दिया गौरी? हाँ या ना? जी मैं गौरी, हाँ या ना? नहीं, मैंने ज्वाइन किया है. का कही साले साहब सुन लिया है? लेकिन मुन्ना ने तो कहा था कि तुम इस्तीफा देने जा रही हो। दादी जी, वो उन्होंने कहा था ना, मैंने नहीं कहा था. नहीं नहीं, मतलब आप गलत मत समझिए मुझे. ऐसी लगी लगाई नौकरी एक झटके में कैसे छोड़ सकते हैं ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.